1.25 लाख हौस, 400 तोफा, 500 हत्ती. शाहिस्ते खान वेडा आहे. वेडा? वेडा नाही तर काय. अगं, त्याला त्याच्या हत्तींचा आणि अवजड तोफांचा काय उपयोग. त्याच्या एकेका हत्तीचं बळ आमच्या एकेका मावळी मनगटात आहे. कोणा 52 सल्तनतीच्या सुलतानापाशीही नाही अशी ही मावळी मनगटांची दौलत लाभली आपल्याला. आणि अर्जुनालाही मिळालं नव्हतं असं एक अस्त्र जगदंबेनं आपल्याला दिलंय. त्याचं नाव आहे गनिमी कावा. दिल्लीतल्या दुर्योधनाला आणि शकुनी मामालाही शिवबाच्या बुद्धिबळाचा गनिमी कावा समजलेला नाही. या गनिमी काव्यानंच अफजल खानासारखे अतिबळी महाबळी शिवबानं एकेका आचमनात संपून टाकले. बळानं बुद्धीचा पराभव करता येत नसतो पुतळा. तू काळजी करू नकोस. पौर्णिमेला आपण चंद्रदर्शन घेतो, पण आज आभाळातल्या चंद्राला काळोख्या ढगांनी झाकलंय. त्याला मोकळं करण्यासाठी आज आपल्याला एक अत्यंत भयानक वाट चालायची. वाट बिकट आहे, पण त्या बिकट वाटेवर चालण्याचं भाग्य आपल्यासारख्या भाग्यवंतांनाच लागतं. आणि अशाच भाग्यवंतांची नावं इतिहास अभिमानानं आपल्या कपाळावर मिळवतो. आपला घास घेण्यासाठी आपला वैरी तिथं काळ दाढा वासून घालून असून या आनंदानं आपल्याकडे पाहतोय. त्याला हे माहित नाही की आम्ही मृत्यूच्या अकराळ विकराळ दाढा पाहून त्याला घाबरत नसतो. आम्ही त्या मोजून त्याच्याच घशात घालत असतो. म्हणूनच आम्हाला मराठे म्हणतात. माझ्या मारी मराठ्यांनो, चला चला सह्याद्रीच्या जंगलाच्या दाट ढगांमधून स्वराज्याच्या स्वर्गाची वाट शोधूया. चला चला आभाळातल्या चंद्राला आपल्या 600 समशेरींच्या 600 चंद्रकलांचं दर्शन आपण घडवूया. शाहिस्ते खानाची पुण्यातली रंगेल छावणी रंगली होती. तुम्ही प्रत्येकासाठी गेलो आपण जायचं आपल्या राजासाठी. ह्या येड्यांना वाटेल की त्यासाठी जातोय. शहंशाहों की तेरी बात है.
शाही सुभेदाराची दानादार उडवून महाराज पसार झाले. महाराजांचा दरारा वाढत चालला होता. दक्षिणेतील सुलतानशाह्या मराठी फौजांना चळचळा कापत होत्या आणि या बातम्या दिल्ली दरबारी औरंगजेबाच्या कानावर येऊन आदळत होत्या. कारण दिल्ली दरबारातील तरतलब खान, नामदार खान, शाहिस्ते खान, जसवंत सिंग राठोड या मातब्बर सरदारांना राजाने धूळ चारली होती. यांचे झालेले पराभव बादशाला सोबत होते. तशात सुरतेच्या लूट आणि राखआंगोळी झालेली पाहून तो चिंताक्रांत झाला होता. आता महाराष्ट्रावर सोडावे कोणाला याच चिंतेत तो व्यग्र होता. अवघा दरबार निष्ठेने मान खाली घालून उभा होता. बादशाची नजर बादशाने मिर्झा राजांना तशरीफ फरमावली आणि त्यांच्या दख्खनची मोहीम सोपवली. सोबतीला दिले काळ होताच हुकूम सुटले. मिर्झा राजांच्या लष्करात 14,000ची सुगंधित देरी दाखल झाली आणि मिर्झा राजे मावळाच्या दिशेने निघाले. मिर्झा राजे पुढे निघाले. रुद्रवाह घेतला. पुरंदरला वेढा घातला. मोगली फौजांनी स्वराज्याचा संहार मांडला. अशा वक्ताला 4 पावलं मागे येणं शहाणपणाचं होतं. महाराजांनी मिर्झे राजेंना भेटीचा खलिदा पाठवला. बैठका झडल्या. तुंग तिकोना विसापूर सह 23 किल्ले मिर्झा राजांच्या ताब्यात आले आणि त्यांनी महाराजांना अट टाकली. महाराजांनी प्रत्यक्ष दिल्ली दरबारात हजर व्हायचंय आणि तेही शंभूराजांना त्यांच्या ताब्यात देऊनच. शहनशाह आलमगीर औरंगजेबाची भेट घ्यावी आणि महाराज आग्रा दरबारी शोहरत सल्तनत सारा जहां जिसकी जागीर है, न कोई बंदा इसके जितना इस पूरे आलम में आमीर है. बेशक इस आलम का करिश्माए कमाल बादशाह आलमगीर है. मैदान जंग में चमकने वाली बेमिसाल शमशीर है. तुझं नावाचं चिलखतांगी भरी झाली पोशाख देहावरती. आलमगीराकडे पाय वळविता मानी चढाव खरी करती. जिरे टोपाच्या झुमक्यामधले सावधान झाले मोती. हे नेत्रांमधल्या जाग्या झाल्या तेजस्वी.
न्यायालयाची वर्दी बादशाह ने दिली है, इजाजत मिलते ही चलेगी। आपके सामने पेश करने की आपणास दरबारात पेश होण्याची इजाजत मिळाली। खानसा बाग में शिवाजी और ये उनके परगने कुंवर शंभूदास। बाकी सभी लोगों को यही पर रुकना पड़ेगा। राजाजी, अलीजा हजरतांशी बोलायची वेळ आली तर रुमाल तोंडावर घेऊन बोला। निदान हात करून दरबारी रिवाज है राजे, बुरा मत मानिए, उतार दीजिए। राजाजी, कुर्निश बजाई। आम्ही मुजरा करू पार्थ। तू ज्या तख्तावर बसला आहेस ते तख्त आमचे आहे, आमचे। इथेच धर्मराज अजातशत्रू पृथ्वीराज चौहानांनी राज्य केलं, हे तख्त त्यांचं। याच तख्तासाठी महाराणा प्रतापानं रक्त सांडलं, याच तख्ताच्या रक्षणासाठी लाखो जीवांनी बलिदान दिलं, त्यांचेच वारस आहोत आम्ही। औरंगजेब, तुला या तख्तावर हमारे आगे ये कौन खड़ा है? जोधपुर के राजा जसवंत सिंह। महाराजा जसवंत सिंह। राजाजी, मुघली रिवाज सांभाळून बोलावे। येथे किंचितही उंच आवाज केलेला सहन केले जात नाही। माहित आहे आम्हास, पुरते ठाऊक आहे, पण रामसिंग, आज आम्हाला कोणी रोखू शकत नाही। कोणी दिलं आहे
रामसिंगापेक्षाही आमचा नीच दर्जा. तो आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून आमच्या मुलखातून पळून आला. त्याला 5,000 मनसब रे. आम्ही रामगिरी त्याच्या मागे. नहीं राम साहब, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. शांत भावे राजा जी, शांत भावे. आज हम इतनी दूर दरबार तक आए हैं, वो क्या इतने नीच दर्जे का मनसबदार बनने? नहीं राम सिंह, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. तुम्हारा ये बादशाह और तुम्हारे पिताजी मिर्जा राजे अच्छी तरह से जानते हैं कि हम कौन है. मेरी बात सुनिए राजा जी, बात सुनिए. हमें मनाने की कोशिश मत कीजिए राम सिंह. राम सिंह, माजरा क्या है राम सिंह? चोरियां क्यों चढ़ी हुई है? कोई बड़ी बात नहीं है जनाब. शिवाजी राजे मुघली रिवाजात वाकफ करना. और हुजूर थोड़ी नाराजगी. नाराजगी? किल्लत दे दो उसे. राजा जी, आलम बनाए आपल्याला बोलवले. चाहे हमारा सर उड़ा दो, लेकिन अब हम बादशाह के सामने नहीं जाएंगे. हरगिज नहीं जाएंगे. राजा जी, देखिए बादशाह ने आपके लिए खिल्लत भेजी. राम सिंह, दख्खन मधील आदिलशाह, कुतुबशाह यांसारखे बादशाह आमची कृपा व्हावी म्हणून विनवण्या करतात. इंग्रज फिरंगी पायी एवढे पलाट आरमार आमचे या तुमच्या मोगल फौजांना कधी साधले नाही, ते आम्ही करून दाखवले आहे. आमचा दर्जा बरोबरीचा आणि तोच दर्जा मनात ठेवून आम्ही इथवर आलो होतो. आणि इथे अपमानाशिवाय दुसरे काही नाही. राजा जी, भेटीला बोलावून भर दरबारात सरेआम आमचा अपमान करण्याचा हेतू आम्ही जाणलाय. आग्र्यात पोहोचेपर्यंत शहजाद्याप्रमाणे इंतजार आणि आग्र्यात येतात मनसबदाराची वागणूक. बादशाच्या दरबारात आहोत म्हणून अपमान सहन करू असे कोणीही समजू नका. एक वेळ आम्ही मौत पत्करू, पण अपमान नाही. राजा जी आप खिल्लत तो देखिए. या अशा खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज वाटतो. त्याची खिल्लत आम्हाला मंजूर नाही. बादशाह ने फौलाद खानास हुकुम फरमावला. शिवा को घेर लो आणि राजे लाल किल्ल्यात बंदिस्त झाले. पण एक दिवस अचानक आग्र्यात बातमी फुटली. राजे पसार झाले. काही चेटूक विद्येने शिवा निघून गेला. ज्यापणा आमची त्याच्यावर घारी सारखी नजर होती. आमच्या लेखक तर कोणी पसार होणे शक्य
तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले महाबदौलत ये सब क्या देख रहे हैं? हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है। हमारी लाखों की फौज के सूबेदारों को शिकस्त देकर के खदेड़ दिया है उसने। ये है हमारे मामू जान मिर्जा अमीर उल उमरा नवाब आजम शाइस्ता खान साहब। सबसे शर्मनाक बात तो ये है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई। सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें। ये है हमारे सिपा सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा। मराठों की मार के जख्म इन्होंने छाती पर नहीं पीठ पर खाए हैं। ये है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खान बहादुर। शिवाजी सूरत आए तो सूरत से दुम दबा करके भाग गए। ये है हबशी फौलाद खान, जिनकी हथेली पर मिठाई धर के शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए। हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने। बेतहाशा लश्कर होते हुए भी मैदान छोड़कर भागने वाले ये हैं हमारे कातरब खान, ये नामदार खान, ये तुर्कताज खान, ये बूंदी महाराज भाव सिंह हाड़ा, ये रणमस्त खान, ये केसर सिंह, ये सैयद मुनव्वर खान बारहा। तमाम सारे राजपूत, बुंदेल, पठान, मुगल, तुर्क, ईरानी, बगदादी, हबशी, अरबी, कजाकी, उज़्बेकी और फिरंगी फौजबंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। क्यों शिवाजी को फतेह हासिल हुई? हमारी तरह फौज, गोला बारूद, तोपखाना, खजाना, हाथी, घोड़े शिवाजी के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे। क्यों? मालूम है तुम्हें शहजादे? शायद तुम ये कभी नहीं समझ पाओगे। औरत, शराब, नाच गाने, शिकार, मौज मस्ती और इश्को मोहब्बत में गिरफ्तार तुम्हारे जैसे बहादुर शिवाजी को कभी समझ नहीं पाएंगे। इस शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंगी बहरी की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने। हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जाबाज मराठों ने हमारी जागीर पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन शिवाजी के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वो झुकते नहीं, वो रुकते नहीं, वो थकते नहीं और वो बिकते भी नहीं। शिवाजी घाक है, चालाक है, दगाबाज है, नामखून है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। शहजादे, दुश्मन के भी मजहब, मस्जिद, औरत, मजहबी कलाम और फकीरों की इज्जत करता है, तभी तो उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं कि हम खुश नसीब हैं। हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा। शहजादे, हुकूमत करनी है तो शिवा का चलन सीखो। कुछ भी हो, मगर है तो हमारा दुश्मन, हमें उसे नेस्तो नाबूद करना है। अपनी पूरी ताकत लगाकर उससे जूझना है। यही खुदा का हुक्म है।
आषाढाच्या आकाशासारखं गैवरून आले. ते महाराजांना म्हणाले, महाराज, स्वराज्याचं रूप पाहून मी धन्य धन्य झालो. तुम्ही धर्मसंस्थापना केली, ममतेचं समतेचं सुखाचं धर्मराज्य निर्माण केलं. भविष्य पुराण उशाशी घेऊन गाढ झोपलेल्या या बेसावध लोकांना जागं केलं. भगवद्गीता तुम्ही आचरली, शून्यातून तुम्ही ब्रह्मांड निर्माण केलं. लक्ष लक्ष घोडा, पायदळ, आरमार, गडकोट उभे केले, तरी तुम्हा सिंहासन नाही, मस्तकी छत्रचामरे नाही. ये कैसे? आम्ही सारे करंटे लोक तुम्हाला केवळ राज्यकर्ता मानू, पण सिंहासनाधीश्वर राजे म्हणून आम्ही त्या बादशहांनाच दंडवत घालीत राहू. सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषेक झाल्याशिवाय जगही तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही. म्हणून हा राज्यसंस्कार तुम्हाला झालाच पाहिजे. पण गुरुजी, सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी मी हे सारं केलेलंच नाही. हे राज्य जगदीश्वराचं आहे, तुळजा भवानीचं आहे. हे साऱ्या प्रजाजनांचं राज्य आहे. इदं न मम. महाराज, हे तुमचं थोरपण समजायला आणि सांगायला महर्षी वाल्मिकीच हवे. पण नाही गुरुजी. हे राजा, तू जर माझा मानवी सल्ला ऐकणार नसशील तर काशी विश्वेश्वराचा आणि वेदधर्माचा प्रतिनिधी म्हणून मी तुला आज्ञा करतो की तुला राज्याभिषेक करून घ्या. शिवा, या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी तुम्हाला कर्तव्य म्हणून छत्रपती झालंच पाहिजे. राजे, तुम्ही माझ्या साऱ्या इच्छा पुरवल्या. हीही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. हिंदवी स्वराज्याचं छत्र चामरांकित सोन्याचं सिंहासन मला डोळे भरून पाहू द्या. माझ्या आयुष्याच्या व्रताची सांगता तुमच्या राज्याभिषेकातच आहे शिवा. आणि अखेर महाराजांनी मान्यता दिली. राज्याभिषेक ठरला. रायगड आनंद, अवघ स्वराज्य आनंद. सर्वात जास्त आनंद झाला या महाराष्ट्राच्या भूमीला. राज्याभिषेक, राज्याभिषेक म्हणजे राजाचं भूमीशी लग्न. शिवाजी राजाशी लग्न ठरलं. केवढी ती आनंदी, भारावली, सुखावली, लाभली. आता आल्या आमच्या भाग्याच्या काळी. आता निर्भय ग निर्भय आमची सौभाग्याची लेणी. आता निर्भय ग निर्भय आमची सौभाग्याची लेणी. आता अंगणी जिंकले केशराचे सडे. आता अंगणी जिंकले केशराचे सडे. तारी मंगल ग मंगल सगळे चौघडा झडे. तारी मंगल ग मंगल सगळे चौघडा झडे. सुख करता गणपती सदना तोरणी. सुख करता गणपती सदना तोरणी. मुखवाराव सुखावणी नाच तोराणी. मुखवाराव सुखावणी नाच तोराणी. राज्याभिषेकाची प्रचंड तयारी सुरू झाली. रायगड माणसांनी गजबजून गेला. वेदघोषात एक एक धार्मिक विधी साजरे होऊ लागले.
ब्रह्ममुहूर्तावर उठले. सकाळची वेळ आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठल्याच्या नंतर राजांनी 7 समुद्राच्या पाण्यानं स्नान केलं. अरे गंगा यमुना सरस्वती रडू लागलेले आहे. पुन्हा एकदा आनंदाश्रू गळू लागलेले आहे. माझ्या राजाच्या राज्याभिषेकाच्या दिवशी माझ्या राजावर स्नान करायला मिळतंय. याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट काय. गंगा म्हणत होती थांब 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 यमुने, पहिली मी स्नान घालते. अरे यमुना म्हणत होती गंगे थांब थांब, मी माझ्या राजाला स्नान घालते. राजांचं स्नान उरकलं. कवड्याच्या माळा गळ्यात घातल्या, जिरटोप ठेवला, अंगरटा घातला, शिवाई कमरेला ठेवून सरकले. राजांनी शिवाईचं दर्शन घेतलं. सरकल्याबरोबर राजमाता जिजाऊ महाराष्ट्राची 14वी माग आहे. वळून राजांनी मुजरा केला, पायाला स्पर्श केले. रायगडाच्या पायऱ्या राजे उतरू लागलेले आहे. 32 मनाचं सिंहासन राजांची वाट पाहत आहे. 4,500 राजांना निमंत्रण गेलेली हातून सगळे मावळे जमा होऊ लागलेले आहे. बाजारपेठा फुललेल्या आहे. मातीचा सुगंध सुटलेला आहे. पक्षी आनंदाने विहार करीत आहेत. झाडे आनंदाने गाणे गातात. यक्ष गंधर्व किन्नर फुले टाकण्याच्या तयारीत आहे. आज मराठी मातीला नवरा मिळणार. मराठी मातीला पुन्हा एकदा प्रजापती मिळणार. शहाजी पुत्र शिवाजी पुन्हा एकदा राजा होणार. पुन्हा एकदा महाराष्ट्राची माती गरजू लागलेली आहे. आणि मग राजे सभा सिंहासनाकडे चालू लागलेली आहे. सभागृहात आल्याबरोबर 4,500 राजांनी उठून मानवंदना दिली. राजे छटछट वाघाच्या छातीनं आणि सिंहासनाकडे चाललेले आहे. 3 पायऱ्या आहे. सिंहासनावरती वाट पाहत आहे. पहिल्या पायरीवर पाऊल दिला आणि राजांना आठवण आली. राजे लाख मेले तरी चालतील राजे, परंतु लाखाचा पोशिंदा मरता कामा नये राजे. शिवानाभी काही जन्माला येतील, पण महाराष्ट्राचा राजा परत जन्माला येणार नाही. राज लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राज लहान तोंडी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघता. माझ्या आई बापाची पुण्य आहे किती बघता. राज ही तुमची कपडे जेव्हा माझ्या अंगाला लागली तेव्हाच शिव मिळाला. आता उरलाय तो तुमचा आत्मा आहे फक्त. असं तुमच्या ध्यानात येत नाही, पण मला स्वर्गाचं दर दिसतंय. हो अजून काय पाहिजे माणसाला. लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतात की शिवा असा बिलंद किंवा शिवाजी राजाचं मारण मिळाला. मी 1000 वर्ष जगेन नाराज. चला येतो मी. आलेले अश्रू डाव्या डोळ्यातून टप्प्यानं खाली गळाले. दुसऱ्या पायरीवर पाऊल ठेवला आणि राजांना आठवलं, राज तुम्ही सुखरूपी शाळेघरावर जावं आणि 5 तोफांची सलामी द्यावी. राजा जोपर्यंत हे कान 5 तोफांची सलामी ऐकत नाही ना राजे, तोपर्यंत हा बाजी प्रभू देशपांडे देह ठेवणार नाही.
विचार करतोय तो राजियांचाच. दादा, आपल्या दोघांची निम्मी उमर उलटली. की किती कष्ट भोगले, पण हा कोवळा पोरगा आयुष्यात आला आणि अवघ्या मावळाचं नशीबच पाठवून गेलं ना. आपण शिवबाराजांना भेटायला गेलो तेव्हा काय उमर असेल त्यांची? जेमतेम मिसळ फुटले, पण समज आणि उमज किती थोर. भल्या भल्यानं मागं सारील असावं तू. खरंच कधी कधी वाटतं हा पुरुष साधा नव्हे. हे शिवाजी राजे हे मावळ प्रांताचे फक्त धनी नाहीत, भाग्य विधाते आहेत. तेच जगले पाहिजे दादा, तेच जगले पाहिजे. काय झालं? आपण कितीही धावलो तरी गनिमाता दूर नाही. तुम्ही एक काम करा, आम्ही हा लोंढा इथे चढवतो, तुम्ही राजांना घेऊन पुढे. हवं कशाला? गोव्याची होतील राजांना घेऊन पुढे पुढे जाणार नाही. राजे अहो ऐका, राजा ऐका, तुम्ही गनिमाच्या हाती सापडला तर पूर्ण रक्षे वाहून जाईल तुमच्या रूपाला. करणीशिवाय शेवटी काय उत्तर आहे अशी? इतिहास सांगे खूप मोठा विजय मिळवून एक मराठा राजा शेवटी इथं बांधला केला. राजा असं झालं तर बांधवांच्या झुंजारपणाला भट्ट लागेल. पुढच्या पिढ्या विचारते, बांधव होते नव तिथं काय करत होते? ते असताना राजांच्या केसाला धक्का कसा लागला? मग बांधलांनी सांगावं की राजा हट्टाला पेटला नाही ऐकलं त्यानं आमचं. चला आता गनिमाला सामोरे जाऊ. राजे पुरे झाला युक्तिवाद, वेळ नाही आपल्याकडे. पण बाजी वेळ ओळखा राजे. उगाच हिरेला पेटून मराठा देश आशा करतात गाडी अशी धोक्यात टाकू नका. तिकडे आऊसाहेब वाटेकडे डोळे लावून बसले असते. इथे आपेश आलं तर त्या माऊलीला काय उत्तर देऊ आम्ही? आज अवघा मराठा मुलूक तुमच्यावरती अवलंबून आहे. नोकर असून तुमच्याशी या भाषेत बोलतोय, मला क्षमा करा. पण धन्याच्या भल्यासाठी कधी कधी नोकराला सुद्धा मर्यादा सोडाव्या लागतात. वयाच्या वडिलकीचा फायदा घेऊन दटावतोय असं समजा. वयाजी होय माझी. नाही बाजी, आम्ही तुम्हाला फुलाजींना रायजींना आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही. काळजी नका करू राजे. आता हीच आमची जागा. कुणाचं नाव कुठं कोरलं जातं, आमचं या इथे कोरलं जाणार आहे. राजे, हेच आमचं वैकुंठ, हीच आमची पंढरी. आजचा उत्सव साजरा करू द्या. पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका. नाही माझी राजे, माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण बाजरी झाली. तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडली. मग खुशाल लढायचं असेल तर लढा. माझी राजा, दादासाहेब, राजा जल्दी कर राजा, गरीब दिसायला लागलाय. जा राजे, जा जा राजे. वयाजी, तुम्ही राजांची पाठराखण करा. वय राजे, जा राजे, जा राजे. पुढे वा राजे, जा तुम्ही, आम्ही आहोत. राजे, जा राजे, राजे, जा तुम्ही, जा राजा, तुम्ही जा. पुढे जा राजे, हे दौडू नका, चला. जा राजे, विनंती करतोय, जा. येतो. जा राजे, पुढे वा राजे. विशाळगडावर पोहोचल्यावरती तोफांचे 5 बार घ्या. तोपर्यंत या घोडखिंडीत अडकून ठेवतो का नाही? या राजे, या. आपण
भेटणार आहोत बाजी. हो बाजी काका, सांगा आता काय करायचं. सांगितलं होतं पुढे जा म्हणून, कशाला मागे थांबला? तुमच्यासारखी जुनी कोणाचं जातो बी असतं ना, आम्ही तरुण पोरांनी काय मज्जा बघायची काय हा? म्हणून थांबलो. आता तुमच्या अनुभवानं सांगा काय करूया. सांगतो, आज तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी. स्वतःला विचारा का लढतोय. उत्तर नाही मिळालं तर मी सांगतो, स्वातंत्र्यासाठी. हजारो वर्ष गुलामीत काढलीत ना, आता ती गुलामी हटून स्वातंत्र्याचा सूर्य उगू पाहतोय शिवाजी महाराजांच्या रूपाने. त्या सूर्याला ग्रहण लागू नये म्हणून आज लढायचं. मला माहितीये तुम्ही सगळे दमलेले आहात, त्रासलेले आहात, जखमी आहात. कारवटलेल्या डोळ्यांकडून, धपापणाऱ्या छात्यांकडून बक्षिसी वसूल करा. तुमचं युद्ध गनिमाशी नाहीच आहे. तुमचं युद्ध आहे कमजोरीशी. आज तुमचं युद्ध आहे काळ बनू पाहणाऱ्या वेळेशी. तुमचं युद्ध आहे अफाट संख्येचा गनीम पाहून मनात वाटणाऱ्या भीतीशी. तुम्हाला वाटेल आज कसे जिंकणार होत आपण, तेव्हा फक्त राजांना आठवा. या दरडीच्या छाताडावर पाय रोवून उभे राहा आणि लढा. घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा. मी तुम्हाला वचन देतो, आज जर राजांना वाचवलं तर या घोडखिंडीच्या दगडावरती तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्काने मागता येईल. त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. बोला हर हर. पहाटे उगवणारा सूर्य त्या दिवशी ढगाळ लपला होता. जणू त्याला घोडखिंडीत फाकणाऱ्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या तेजाचं दर्शन घ्यायचं होतं. ज्या सत्ता स्वार्थासाठी असतात त्यांना स्वामीनिष्ठा, या गोष्टी कळत नसतात. आज आमचा राज्याभिषेक होतोय तो आमच्या स्वामीनिष्ठा आणि प्रामाणिक सवंगड्यांच्या साथीमुळे, त्यांच्या बलिदानामुळे. आम्ही मराठी दौलत कमावली, पण त्याहीपेक्षा मोठी दौलत कमावली ती म्हणजे आम्हाला साथ देणारी बेला खिमतीची आपली माणसं. हे सदैव ध्यानी ठेवा. राजांच्या उजव्या डोळ्यातून अश्रू गाणारा राजांनी तिसऱ्या पायरीवर पाऊल ठेवला. घराचे आघात माथ्यावर होऊ लागले. एकदम खुदा के घर से भेजे हुए सिपाही हो तुम. बादशाह औरंगजेब के सरदार बन जाओ. अरे जिंदगी में जितना खजाना नहीं देखा उतना खजाना मिलेगा. तो तुझ्या बादशाहच्या छत्रपती शिवाजी मराठाची औलाद आहे. एकदा इमान दिलं तर रागात वकील इमान निघणार नाही. अरे मरणासमोर विजयाचा ताठा त्याच खरा मराठा. प्रेम तानाजी प्रेम. खासदार तुझ्या हिमतीची तारीफ करतो. तुझं मोगल घे आणि घे कन्ना. राजांचं गड मोकळा कर. शरण आलेल्याला मरण द्यायचं नाही, राजांची रीत आहे. ठीक है, हम जाते हैं. हमें जाने दो, हमें जाने दो.
घेतला राजे तुझं सुभेदार सुभेदार मामा राजा आलं. माझा ताना गेला. तानाजी अरे उठ ना तानाजी. अरे दादा उठ ना. डोळे उघड. अरे बघ कोण आलंय. तानाजी अरे उठ ना तानाजी. तान्या अरे तुझं शिवबा आलं तान्या. तान्या आपला तान्या सूर्यमंडळ भेटून गेला. मामा सूर्या जो गेला तो शिवाजी गेला असं समजा. जो आहे तो बाळाजी. मामा गड आला पण माझा सिंह गेला. हो मामा माझा सिंह गेला. आजपासून हा कोंढाणा सिंहगड म्हणून ओळखला जाईल. आमच्या तानाजीरावांना पालखीत घेऊन चला. राजांना पुन्हा एकदा आठवण आली. राज आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं जगलो वाचवणार. राज लेकराचं लगीन करीन नाहीतर मायबाप समजून तुम्हीच लग्न लावून टाका. शून्य शांतता. माझ्या भावांना तुमच्या पायऱ्याकडून मी सिंहासनाधीश्वर व्हायचं. अरे मायगुने तुम्हाला कडेवर उचलून घेतले आणि आम्हाला सिंहासनावर बसा म्हणते ती. असं दिली अयोध्या तुम्हा लाभले वैकुंठीचे नाव. तुम्ही लपला कोठे मला घालूनी देवपणाचे घाव. राजांच्या डोक्यावर घणाचे आघात. राजांना पुन्हा एकदा कळेना काय करावं. धाय 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 राजे रडू लागलेले आहेत आणि रडत असताना कळकटलेल्या कपड्यातला म्हातारा पाहिला आणि राजे वळतायत. 4500 राजे उठून उभे राहिलेले आहेत. कळेना सोन्याचा दिवस आणि राजा रडतोय. आज सिंहासनावर बसायचंय. मराठी मातीला पुन्हा एकदा प्रजापती मिळणार आहे का असं होतंय. गुढिया तोरणे उभारली गेलेली आहेत. रायगडावर सोहळा संपन्न. माता जिजाऊच्या डोळ्यातून आनंद अश्राच्या धारा लागलेल्या आहेत आणि सगळे सुमंत प्रधान सगळे वाट पाहतायत नौबती वाजायच्या.